आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। शेतकऱ्यांसाठी आता आली मोठी खुशखबर। अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकरी बांधवांनो अखेर आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। कारण की काल रात्रीच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे उद्या तुमच्या खात्यात निधी जमा होईल। अखेर तो दिवस आज आला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी 2 वाजल्यापासून पीक विमा वाटप सुरू करणार असल्याची महत्त्वाची माहिती त्याचसोबत कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी देखील आता दिली आहे। पीक विम्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आता ठरत आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते। आता अखेर सरकारने मोठा दिलासा दिला आहे। पीक विम्याचा पहिला टप्पा वाटप पूर्ण देखील झालेला आहे। पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पीक विमा मिळाला आहे का? जर नसेल मिळाला तर चिंता करू नका। या दुसऱ्या टप्प्यासोबत तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पहिला पण टप्पा मिळून जाणार आहे। देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे पैसे 3 टप्प्यामध्ये वाटले जातील असं या ठिकाणी सांगितलं आहे। बघा, यापूर्वी देखील स्पष्ट केलं गेलं होतं की जो पहिला टप्पा वितरित झाला होता तो सर्व शेतकऱ्याला भेटला नव्हता। परंतु शेतकरी बांधवांनो आता चिंता करू नका, कारण सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यासोबत देखील तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार। तर त्यासाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय आता जाहीर करण्यामध्ये आला आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता दुपारी 2 वाजल्यापासून जमा होण्यात सुरुवात होईल। पीक विम्याचा लवकर जमा न होण्यामागचं कारण देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। बघा, 19 आणि 20 ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले गेले होते। पंचनामे खूप दिवस चालले, शेतकऱ्याचे तर नुकसान झालेच होते, परंतु पंचनामे एवढे झाले की सांगायचंच नाही। परंतु त्या पंचनाम्यामध्ये असं दिसून आलं की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, म्हणून पीक विमा आता तात्काळ या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तेव्हा पीक विमा शेतकऱ्याला तात्काळ मिळालाच नव्हता, पंचनामे झाले देखील। परंतु आता बघा सरकारने ठोस निर्णय घेतलेला आहे। निवडणुका सुरू होत्या अशा काळामध्ये सरकार कामामध्ये गुंतलेलं होतं, त्यामुळे शेतकऱ्याकडे कोणी लक्षच दिलं नाही। परंतु आता चिंता करू नका, दुसरा टप्पा सुरू होण्याची वेळ आता आली आहे। आता विलंब कसल्याच प्रकारे होणार नाही। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सुदैवाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे शनिवारपर्यंत पूर्ण आता झाले आहे। बघा, आताच 2-4 रोजापूर्वी जो शनिवार गेला त्याच रोजी सर्व पंचनामे पूर्ण झाले। यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला टोटल 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्याचे आदेश दिले आहे। ज्या शेतकऱ्यांची नावे या 13 जिल्ह्यामध्ये असतील त्यांच्याच खात्यामध्ये पीक विमा जमा होईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। आता ही बातमी पीक विम्याची वाट बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आहे। पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर लगेच दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यामध्ये आला आहे। शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे मंगळवारी दुपारी बघा शेतकरी बांधवांनो 2 वाजल्यापासून पीक विम्याचा तिसरा टप्पा लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा, उद्या शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, म्हणजे की आज
तुमच्या खात्यामध्ये जो पीक विम्याचा दुसरा टप्पा आहे तो जमा केला जात आहे. 13 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे. बघा, आणि या ठिकाणी 13 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होत आहे. त्यामुळे चिंता करू नका. ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा पीक विमा मिळाला नाही त्यांच्यासाठी कृषी मंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शेतकरी मित्रांनो, घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, कारण की हा पीक विमा सर्वत्र शेतकरी बांधवांना मिळणार आहे. कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही. कृषी विभागाने नवीन अपडेट दिले आहे की जर चुकीच्या मार्गाने चुकीच्या पद्धतीने 2000 वर्षापासून 2023 आणि 2024 पीक विमा तुम्ही जर नोंदवला असेल, बघा, चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही पीक विमा नोंदवला असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. परंतु तुम्ही जर चांगल्या पद्धतीने तुमचं नुकसान झालं असेल, तुमचे पंचनामे झाले असेल, पंचनाम्याचं एवढं काही नाही, परंतु बघा, तुमचं नुकसान झाल्यावरच जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुम्हाला सरसकट पीक विमा सरकारच्या माध्यमातून मिळत आहे, असं स्पष्टपणे सरकारच्याच माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पीक विमा जमा होण्यास विलंब होण्यामागे बघा डीबीटी प्रक्रिया थोडी संथ असणे, काही बँकांचे तांत्रिक प्रॉब्लेम ही कारणे सांगितली गेली आहे. 19 आणि 20 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये बघा नांदेड, बुलढाणा, बीडसह अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस, बाजरी पिकाचे जवळपास 50% नुकसान झाले होते. याच धर्तीवर आता सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे. या नुकसानीचे पंचनामे करून 100% नुकसान भरपाई देखील देण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आले आहे. कृषी विभागाचे अधिकारी पंचनाम्याच्या कामात गुंतलेले असल्यामुळे पीक विमा जमा होण्यास तात्पुरताच विलंब झाला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी आता पीक विमा तात्काळ जमा केला जावा असे आदेश स्पष्टपणे दिलेले आहेत. तर बघा, जे काय मागे झालेले वर्ष 2022 पासून ते 2023 आणि 2024 मधील जो पीक विमा थकला होता तो आता केंद्र सरकारकडून डायरेक्ट मंजुरी मिळाली आहे. हा 3-4 वर्षांचा थकलेला पीक विमा तात्काळ बँकेच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश आता साहेबांच्या माध्यमातून आले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता दुपारी 2 वाजल्याच्या नंतर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत बघा 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा खरोखर 100% रक्कम आता जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणताही विलंब होणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश दिलेले आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे की अंतिम निर्णय आता झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पण पीक विमा जमा झाला नसेल त्यांनी चिंता करू नये. कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होत आहे त्याची माहिती तुम्हाला पुढे देखील आता दिली जात आहे. बघा, पहिल्या टप्प्यात पीक विमा जमा झालेल्या प्रमुख बँकांमध्येच हा पीक विमा जमा केला जात आहे. बँकांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. आता ही बँकांची यादी पाहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की याच बँकेमध्ये पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे. आता यामधील सर्वात पहिली जी काय बँक आहे ती म्हणजे की HDFC बँक. बघा, या देखील बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा केला जात आहे. त्यानंतर यस बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर इंडियन बँक, त्यानंतर कॅनरा बँक. बघा, अशा महत्त्वाच्या या 12 बँका आहे. बघा, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र बँकमध्ये पण निधी जमा केला जाणार आहे. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस बँक मध्ये पण सरकारच्या माध्यमातून निधी जमा केला जाणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 13 जिल्ह्यांची यादी. बघा, 13च जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी
जमा करण्यामध्ये येणार आहे। या 13 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या बँकेमध्ये तुमचं खाते असेल तरी पण चिंता करू नका, कारण की तिसरा टप्पा देखील कदाचित मंगळवार नंतर या ठिकाणी जमा होऊ शकतो। जेव्हा कधी तिसरा टप्पा जमा होईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये कळविण्यात येईल, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। सरकारने सांगितलेल्या जिल्ह्यांची यादी लगेच आपण पाहून घेऊया, कारण यादी अत्यंत महत्त्वाची आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीक विमा जमा होणाऱ्या 13 जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे सरकारने दिली आहे। आता यामध्ये सोलापूर पण आहे, त्यानंतर लातूर, परभणी। जर परभणीमधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्ही परभणीमधून आपला व्हिडिओ पाहता आणि कोणी त्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळाला नाही, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जर मिळाला नसेल ते देखील आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा। बघा, जालना, चंद्रपूर, यवतमाळ, सातारा, कोल्हापूर, सांगली, काही शेतकरी बघा आता या ठिकाणी सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, नांदेड बघा या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे आणि याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी आता जमा करण्यामध्ये आला आहे। बघा, तुम्ही जर नांदेडमधून असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे। आता कसल्याच प्रकारे शेतकरी बांधवांनो चिंता करू नका, कारण की सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे, जर तुम्हाला पीक विमा अजून पण तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नसेल बघा आणि 2 देखील वाजून गेले असतील बघा, तरी पण या ठिकाणी चिंता करू नका, कारण की वितरण झाल्या पैसे खात्यामध्ये येत नाही। रात्रीच्या 12 वाजेपर्यंत निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत असतो, असं सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे। तर तुम्ही तुमच्या तालुका किंवा जिल्हा कृषी विभागाला भेट देऊन नक्कीच चौकशी करू शकता। केंद्र सरकारने पीक विमा मंजूर करेली, तो तुम्हाला न मिळण्याचे कारण तुम्ही विचारू शकता। बघा शेतकरी बांधवांनो, दुपारी 2 वाजल्यापासून वितरण होत आहे। आता हा पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड आहे, KYC केले आहे बघा, अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। ही होती सर्वात मोठी बातमी। धन्यवाद।